माझ्या शेळ्या होऊन गेल्या साहेब. किती? काय काय नाव आहे तुमचं? महादेव पांडुरंग गोजेगावे. कशामध्ये गेल्यात शेळ्या होऊन? पुरामध्ये होऊन गेल्या साहेब. माझ्या शेळ्या होऊन गेल्या साहेब. किती? काय काय नाव आहे तुमचं? महादेव पांडुरंग गोजेगावे. कशामध्ये गेल्यात शेळ्या होऊन? पुरामध्ये होऊन गेल्या साहेब. कधी आलं पूर? रात्री 11 वाजता. म्हणजे काय रविवारी रात्री 11 वाजता. कसं होऊन गेल्यात शेळ्या? अचानक आल्या पुरामुळे होऊन गेल्या साहेब. मी एकतर सापडली का नाही? एक फक्त देवाचं बकरं आली. एक गाय, म्हैस आणि एक गोरं, सगळं गोट्या सहित गेले साहेब. काय नेमकं तुमची मागणी राहणार आहे आता? आता काय मागणी मागव साहेब, आता आमची एवढे गेले काय. आता जगायचं अवघड आहे साहेब. शासनाला काही मागणी आहे का सरकार शासनाकडून तुम्हाला? शासन काय आता काय मागणी, त्यांनी जे देतील ते घ्यावं. तुमचं नाव? महादेव पांडुरंग गोजेगावे. पंचनामा करण्यात येणार आहे आणि काय मदत या गावातील नागरिकांना करण्यात येणार आहे? या 2 गावात जेवढा नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाचा पंचनामा करून आपत्ती व्यवस्थापनामार्फत जिथे काय उपाययोजना करता येईल त्याचा प्रस्ताव आम्ही पहिले घेणार आहे. आणि तसेच शाळा, अंगणवाडी आणि रस्ता याचा जो नुकसान झालेला आहे त्याला तातडीने जे काही निर्लेखनाची कार्यवाही किंवा ते पुनर्कन्स्ट्रक्शनची किंवा प्रस्तावित करायची जे कार्यवाही ते आम्ही तातडीने करतो आहे. तसेच आरोग्याविषयीमध्ये पिण्याच्या पाणीच्या आता जो विहीर वगैरे जे बुडून गेलेले आहेत त्याला एकदा विहीर क्लिअर झाल्यावर तातडीने तिथे क्लोरिनेशन वगैरे सगळे करून सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि तिथे PHO मार्फत आरोग्याचे कॅम्प देखील लावलेले आहेत. जेवढे लोकांना काही चोट वगैरे इंजरी वगैरे लागली असतील किंवा हे मागच्या याच्यात काही त्यांना आरोग्याची जे काही अडचणी आली आहे त्याचं ट्रीटमेंट वगैरे, त्यांचे टेटनस वगैरे त्यांनी देऊ आणि काही हागणदारी वगैरेची समस्या नाही ते सगळे आता ते खात्री करत आहे आरोग्य विभागामार्फत.